नमस्कार, देव माझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री प्रशांत आडेकाका आहेत. आडेकाकांना चा इंटरव्ह्यू आपण गेल्या महिन्यात घेतला होता, जेव्हा अ, परमपूज्य सद्गुरू मकरंद महाराज श्री क्षेत्र दत्तधाम परभणीचे पुण्यात आले होते. 1008 पारायणाचा सप्ताह होता. त्यावेळेला काकाने आपल्याला इंटरव्ह्यू दिला होता. मग काकांना रिक्वेस्ट केली होती की आपण एकदा परत भेटूया, कारण काकांनी एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट माझ्या समोर ठेवलेला आणि मी त्याच्याबद्दलच विचार करत बसलो होतो. तो म्हणजे उपासना आणि भक्ती हे दोन्ही सेम आहेत का, दोन्ही विरोधी आहेत का, की दोन्ही सिम्बायोटिक आहे. आता जेव्हा त्यांनी काकांनी थोडंसं त्याच्याबद्दल मला क्लू दिलेला आहे, त्याच्यानंतर माझा विचारात पडलेलो. मी काकांना सांगितलं आपण याच्याबद्दल एक एपिसोड होते. तर नमस्कार काका, आणि जरा प्लीज ह्याच्याबद्दल सांगा. नमस्कार. बुद्धिदाता श्री गजानन, सर्व गुरूंचे गुरु श्री गुरुदत्त आणि माझे सद्गुरू परमपूजनीय डॉक्टर पारनेरकर महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि उपासना आणि भक्ती हा अतिशय सुंदर आणि जिव्हाळ्याचा विषय, त्यावर काहीतरी विचार मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अर्थात जेव्हा शिष्य बोलतो तेव्हा गुरुच्या संस्कारानेच बोलत असतो, आणि म्हणून त्याचं श्रेय मी प्रारंभीच माझे सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर आणि डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांना अर्पित करतो. आणि त्याचं कारणही आहे. डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचा परिचय नावाचा ग्रंथ 1958 साली प्रकाशित झाला. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की सेनापती बापट यांच्या शुभहस्ते तो प्रकाशित झाला. आणि त्यामध्ये 66 सूत्र आहेत. त्यातलं एक छोटं सूत्र आहे उपासना आणि भक्ती, अगदी 2 पेजेसचं सूत्र आहे. पण त्याची लांबी किती आहे यापेक्षा अत्यंत त्यातला आशय किती आहे हे महत्त्वाचं आहे. आणि आज जनमानसामध्ये ज्या काही गोष्टी आहेत उपासना आणि भक्ती संबंधात, तर त्या सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. महाराजांची कृपा माझ्यावर असावी आणि आपणही ते समजून घ्यावं ही आपल्याही चरणी प्रार्थना करतो. या विषयावर बोलताना सुरुवात करतो ते माझ्याच कवितेच्या 4 ओळींनी. आणि विषय हाच आहे की उपासना भक्ती भीमा इंद्रायणी, दोहोंच्याही मनी पांडुरंग. 2 बिंदू परी एक राहे रेषा, ईशनिष्ठ भाषा भेद नाही. आणि उपासना देई कृपेचीच रास, दर्शनाची आस ठरे तरी. आणि भक्तासाठी ध्येय ईश्वर दर्शन, कृपा मागे मन प्रापंचिक. या ओळीतच आपल्याला समजून चुकलं असेल की उपासना आणि भक्ती यामध्ये कुठं द्वंद्व नाही आहे, विरोधाभास नाही आहे. तर या दोन्ही संकल्पना यांच्यामध्ये एक परस्परावलंबित्व आहे. या दोन्ही संकल्पना एकरेषीय आहेत. आता एक एक संकल्पना आपण घेऊया. भक्ती म्हणजे काय हो? तर भक्तीचे आद्य प्रवर्तक म्हणजे नारद मुनी, आणि त्यांनी भक्तिसूत्र लिहिलेली आपल्या सर्वांना माहिती आहे. मग भक्ती म्हणजे काय? तर भक्ती म्हणजे निरपेक्ष समर्पण, त्यामध्ये कुठलीही अपेक्षा नाही. मग त्यामध्ये आपण नवविधा भक्ती असं म्हणतो, त्याकडे आपण जाऊया. पण त्यापूर्वी भक्ती म्हणजे काय? मग प्रेम आहे, आसक्ती आहे, विश्वास आहे, धार्मिकता आहे, सहभाग आहे, शुद्धता आहे, आणि सेवा हा त्या भक्तीतला मूळ गाभा आहे. असं आपण म्हणूया की वैदिक काळापासून भक्तीचा हा अखंड प्रवाह चालू आहे. आपल्याला माहिती आहे, जसं भक्तांनी किंवा सात्विकांनी जशी तपश्चर्या केली तशी राक्षसांनी असुरांनीही केलेली आहे. त्यामुळे त्यांनाही वर मिळालेले आहेत,
ते त्यांना किती वापरता आले, त्याचा विनियोग त्यांनी कसा केला, हा वेगळा विषय. पण या दोघांनाही भक्ती केली आहे आणि त्यांना प्राप्तीही झालेली आहे, हे आपण बघतोय. त्यामुळे आता नवविधा भक्ती कोणती? तर श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, अशा ह्या नवविधा भक्ती आहेत. पण या भक्तीमध्ये सर्वात परमोच्च गोष्ट काय आहे? तर पराकोटीची श्रद्धा हवी. श्रद्धेची व्याख्या पारनेरकर महाराजांनी फार सुंदर केलेली आहे. पारनेरकर महाराज म्हणतात, श्रद्धा म्हणजे काय? तर अनुभवाच्या निश्चितीची निश्चिती. तर दुसरी गोष्ट काय आहे की ही पराकोटीची जी भक्ती आहे, पराकोटीची जी श्रद्धा आहे, ती आजच्या जगात आपल्याकडे आहे का? हा प्रश्न ऐरणीवरचा आहे. अहो, आपल्या पतिदेवांना सांगितलं बायकोनी की अहो जरा एक पालकची भाजी बाजारातून घेऊन या, तरी ही बाई नवरा वापस येईपर्यंत दुसरी भाजी करून ठेवते, कारण तिला हा विश्वास नसतो की हे महाशय गेलेले आहेत, नक्कीच पालकची भाजी घेऊन येतील की नाही. एवढ्या साध्या साध्या गोष्टी आहेत. एका घरात आपण राहतो, पण विश्वासाची पातळी आपली कुठं आहे? म्हणून ही श्रद्धेची पातळी जी तुकोबारायांच्या मनामध्ये होती, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, तर ही श्रद्धेची पराकोटीची भक्ती आज आपल्याकडे आहे का? हा माझा प्रश्न आहे. काका, पण मी त्याच्यात एक जोडून सांगतो की जेव्हा बायको दुसरी भाजी बनवून ठेवते, नवऱ्याला पण तेवढाच विश्वास असतो की बायकोने ऑलरेडी भाजी बनवून ठेवलेली असणार. अगदी खरं आहे. तेव्हा भक्तीचे बरेच जे विद्वान आहेत ते काही प्रकार करूनही सांगतात. जसं आपण ही नवविधा भक्ती बघितली, तर काही म्हणतात की कर्म अज्ञान भक्ती आणि मनज्ञान भक्ती आहे. पण त्याहीपेक्षा मला जे दोन प्रकार अभ्यासण्यात आले तर ते मला जास्त भावले. ते म्हणजे एक पराभक्ती आणि दुसरी अपराभक्ती. अपराभक्ती म्हणजे काय? अपराभक्तीमध्ये साधन आहेत, प्रतिमा आहे, सगुणता आहे, आणि त्यावर पाहून आपण ती भक्ती करायची. आणि वारकरी संप्रदायाची भक्ती जी आहे ती सगुण भक्ती आहे. पांडुरंग समोर पाहिजेत, समचरण समोर पाहिजेत, आणि त्या वर्णन, त्या रूपाचं प्रत्येक भक्त, प्रत्येक संत करतोय. जी पराभक्ती आहे, आता या ठिकाणी एक पुणेकर आहे म्हणून सांगतो की आपल्याकडे बोलताना खूप वेळा चुकी होते की परोक्ष आणि अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे समोर आणि पर अक्ष म्हणजे डोळ्याच्या पल्याड. तर ती पराभक्ती काय आहे की ती या प्रतिमांमध्ये वावरत नाही, तर त्याच्या पल्याड असणाऱ्या त्या अव्यक्तामध्ये ती रमते, आणि म्हणून ती पराभक्ती. आणि म्हणून पराभक्ती जी आहे ती कठीण आहे. त्याचं कारण आहे, पराभक्तीमध्ये आपण कितपत यशस्वी झालो याचा पडताळा पाहण्यासाठी काही साधनं मोठी अवघड आहेत. पण अपराभक्तीमध्ये मात्र आपल्याला हे कळतं. उदाहरणच सांगायचं झालं तर प्रापंचिकच उदाहरण देऊया पुन्हा, की घरामध्ये सुनबाईनी छान एखादी आमटी केलेली आहे आणि सासरेबावांना सांगितलं की सुनबाई खूप छान आमटी केली हो. तिचा दिवसभरचा शीन निघून जातो आणि तिचा चेहरा त्या श्रमाचे, कष्टाचे सगळे बाजूला ठेवून ती जास्त अधिक प्रसन्न राहते. म्हणजे तो पडताळा तो आहे, तो समोर दिसतो. पराभक्तीमध्ये तसा पडताळा पटकन दिसत नाही, म्हणून पराभक्ती त्याहून अवघड. मुळात भक्ती अवघड आणि त्यातही पराभक्ती जास्त अवघड असं म्हणता येईल. आणि म्हणून आपल्याकडे आपण एक अभंगही ऐकतो की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतंय की ज्यावेळेस परमार्थामध्ये आपण प्रारंभिक अवस्थेत असतो त्यावेळेस प्रतिमांचा, साधनांचा वापर करावाच लागतो, त्याशिवाय आपण एकाग्र होत नाही. पण पुढे ज्यावेळेस ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आपण निपुण होतो, ज्यावेळेस मानसपूजा आपल्याला यायला लागते, मग त्यावेळेस आपले गुरु असतील, आपली इष्टदेवता असेल, मग ती आपल्या डोळ्यासमोर येऊन उभं राहते. म्हणजे ही ती पुढची अवस्था आहे. पण निर्गुणाकडे जाण्यासाठी सगुणाच्याच पायवाटेवरून पुढे जावं लागतं, हे आपण विसरता कामा नये. आणि प्रपंच म्हटला की तिथे निर्गुणाला फार वाव नाही. तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे, अरे बाबा तू व्यक्त केल्याशिवाय ते तिला कळणार नाही किंवा त्यालाही कळणार नाही.
जर प्रेम असेल तर तुला व्यक्तच व्हावं लागेल, आणि व्यक्त होणं म्हणजे सगुणता आहे. आणि म्हणून सगुणता आणि सकामता जिथे नांदते तो आहे प्रपंच. आणि म्हणून सगुण भक्ती किंवा इकडे सकाम उपासना, ह्या दोन गोष्टी प्रापंचिकासाठी अत्यंत महत्वाच्या आहे. आपण मीराबाईंना बघितलं की ज्यांनी विषाचा प्याला अमृतासारखा पिऊन घेतला. आपण अगदी गोरा कुंभारांना पाहिलं की देवाचं नाव घेत असताना, पांडुरंग पांडुरंग म्हणत असताना साक्षात आपला जीव, ज्याला असं म्हणू आत्मा वै पुत्र नामासी, आपलाच मुलगा आपल्या पायाखाली तुडवला जातोय, याचं भान त्यांना राहत नाही. तुकोबारायांचा व्यापार डुबला, अन्नान्न करून दशा झाली, पण तेच तुकोबाराय म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे. ही जी भक्तीची पराकोटीची वृत्ती आहे. मग नामदेवांनी दगडांना सुद्धा कपडे घातले हो. भीष्माची जी एक शांत असणारी भक्ती आहे, किंवा यशोदाची जी वत्सल भक्ती आहे, गौरांगाची जी आहे ती मधुरा भक्ती आहे, आणि हनुमंताची सेवा भक्ती आहे. असे कितीतरी वेगळे वेगळे प्रकार आपल्याला पाहता येतील. पण भक्तीचा निकष काय, भक्तासाठी काय निकष आहे? मी जर भक्त असेल तर मी चांगला भक्त आहे. तो कसा? तर मी कुठलीही अपेक्षा न करता मी भक्ती केली पाहिजे. मग त्याचं साधन काय? तर त्याचं साधन 11व्या शतकामध्ये रामानुजांनी दिलं, वैष्णवाचार्य, आणि 13व्या शतकामध्ये 1275 साली ज्ञानेश्वरांचा जन्म आहे, आणि 1296ला त्यांनी समाधी घेतली, 21 वर्षाचा काळ. तर त्यांच्या काळामध्ये भागवत संप्रदायामध्ये नाम जपाला खूप महत्व आलं, आणि त्याचा कळस जो बांधला 17व्या शतकात शिवाजी महाराजांचे समकालीन संत म्हणजे समर्थ आणि तुकोबाराय. तर तुकोबाराय यांनी शिखर बांधलं असं आपण म्हणतो. बघा, इथे सुद्धा एक कमाल आहे, ती नोंदवाविषयी वाटते मला हळुवारपणे, की ज्ञानेश्वरांचं जीवनमान 21 वर्ष आणि तुकोबारायांचं 42 वर्ष. हा अनुबंध सुद्धा अभ्यासण्याजोगा आहे. त्यामुळे भक्ताचा निकष काय? तर पराकोटीची श्रद्धा आणि देवाचं दर्शन व्हावं ही त्याच्या मनामध्ये असणारी लालसा. नामजप अखंड करण्याची त्याची तयारी. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, असा अखंड नामजप. मग त्याला देश काळ वेळ याची कुठलीही मर्यादा नाही, त्याला जात पंथ धर्म याचीही मर्यादा नाही किंवा अटी नाहीत. पण जगताना मात्र जर भक्त असेल तर त्याला आचारसंहिता मात्र आहे. म्हणून उपासना असो की भक्ती असो, या दोन्हीतलं जर साम्य काय म्हणाल तर आचारसंहिता दोन्हीकडे आहे. आणि म्हणून भगवंताच्या सान्निध्यात राहण्याची ओढ ज्या ठिकाणी आहे त्याला भक्ती म्हणायचं. आणि भक्तीसाठी काय करावं लागतं? तर जीवनाच्या सगळ्या भागाकडे, इव्हन घरगुती समस्याच नाही तर जगाकडे सुद्धा दुर्लक्ष करावं लागतं. ही गोष्ट भक्तीमध्ये आहे. मात्र उपासनेमध्ये जग, जीवन, जगदीश्वर, कुटुंब, समाज या सगळ्यांना घेऊन उपासना पुढे चालते, हे महत्वाचं आहे. तेव्हा भक्ताचे असे 4 प्रकार सांगितले जातात. एक भक्त म्हणजे आर्त, जो टाहो फोडून देवाला हाक मारतो. आपण द्रौपदीचं उदाहरण घेऊ शकतो. दुसरा जो आहे तो अर्थार्थी आहे, काहीतरी त्याला लाभ पाहिजे त्याच्यातून, आणि नुसता लाभ तो स्वतःपुरता घेत नाही तर दुसऱ्यालाही करून देतो. तो परोपकारी आहे, दुसऱ्याला मदत करणार आहे. मग तो कसा? विभीषण, ज्याने स्वतःच तर उद्धार करून घेतला पण रामाला मदत केली. मग ध्रुव असेल, बाळ उपमन्यू असेल, ही सगळी जी आहे ती अर्थार्थी भक्ताची उदाहरणं आहेत. तर तिसरा प्रकार आहे तो आहे जिज्ञासूचा. जनक राजा हा विदेही होता म्हणून सीतेला वैदेही म्हणतात, हे आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे जनक राजा हा जिज्ञासू. उद्धवा अजब तुझे सरकार, तो उद्धव सुद्धा जिज्ञासू आहे. आणि जो शेवटचा आहे ज्याला ज्ञानी म्हणून म्हणता येतं ते ज्ञानी म्हणजे शुक, ज्यांनी भक्तिसूत्र लिहिलं ते नारद आणि प्रल्हाद. तेव्हा प्रल्हादाची भूमिका सुद्धा, म्हणजे प्रल्हाद हे कोण आहेत
तर प्रल्हाद यांचे वंशज जरी आपण बघितले तरी वामनावतार ज्यांच्यासाठी घ्यावा लागला, ज्या वंशजासाठी, ते प्रल्हाद आहेत. तर त्यामुळे हे सगळे 4 प्रकार आहेत. आणि म्हणून ईश्वराचा शाश्वत सहवास कुणाला पाहिजे? तर भक्ताला पाहिजे. पण भक्तामध्ये आणि भक्तीमध्ये द्वैत आहे. तू देव मी भक्त ऐसे करी असा भाव आहे. तिथे भावुकता जास्त आहे. भक्ती ही भावप्रधान आहे आणि तिथे उत्कटता आहे. सेव्य आणि सेवक ही भूमिका आहे. तो कुठेतरी मोठा आहे आणि आपण सेवक आहोत, ही भूमिका त्यात आहे. आणि आणखी एक गोष्ट आहे की तिथे मध्ये एकांत, की जिथे मला नाम स्मरण करता येईल देवाचं, अशी गोष्ट सुद्धा भक्तीमध्ये गरजेचं आहे. आता गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की मी सर्वव्यापी आहे. मी नाही असं कोणतं स्थान आहे अर्जुना, तू सांग. असा प्रश्न श्रीकृष्ण विचारतात. पण तुला एक सांगतो, मी सर्वव्यापी आहे हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत प्रतिमांचा आधार घेऊन, साधनांचा आधार घेऊन पूजा करावी लागते रे बाळा, असं कृष्ण भगवान सांगतायत. आणि त्यावेळेस तुला सर्व कर्तव्ये पार पाडावी लागतात याचीही जाण देतात. भक्तीमध्ये मोक्ष मिळवण्यासाठी ईश्वराचं दर्शन व्हावं म्हणजे मोक्ष मिळतो, ही एक भावना आहे. उपासनेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस हा मोक्ष कसा आहे तर त्यावेळेस मी सांगेन. पण भक्तीमध्ये सामाजिक दृष्ट्या बघितलं तर समानता आहे, बंधुता आहे. अमक्याला अमका पोथी वाचायची का नाही हा विषय नाही. त्यामुळं नामजप हा कुणी करू शकतो, तिथे कुठे अट नाही. हा भाग मोठा महत्वाचा आहे. आणि तिथे आत्मसमर्पण आहे. तिथे स्वतःचं काही राखून घेणंच नाही आहे. मात्र हे जे भक्त आहेत त्यांना बाकीच्या गोष्टी आहेत नामजपापुढे किंवा धार्मिक काही विधी आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही फार रुची नसते. मी नाम घेतलं की संपलं. माझं तुझे नाम संकीर्तन हेची माझे संध्या स्नान, म्हणजे मला संध्या करायची गरज नाही. म्हणजे जे दैनंदिन जे उपचार आहेत, आन्निक आहेत, त्या आन्निकापेक्षाही मी नाम जप घेतला की काम मोकळं, अशी एक भावना आहे, अशी एक समजूत आहे. आणि म्हणून वैष्णवांचे जे भक्तीचे आदर्श आहेत ते आदर्श, नाथपंथांची जी चळवळ होती ती म्हणजे नवनाथ आणि सुफी यांचा सुद्धा प्रभाव या नामजपावर किंवा भक्ती संप्रदायावर पडलेला आहे. आणि त्यामुळे भक्ती संप्रदायाचं आजच्या जगातलं केंद्र कोणचं म्हणाल तर पंढरपूरचा विठोबा, ज्याला कृष्णदेवराय घेऊन गेले होते आणि पुन्हा नंतर संत एकनाथांचे जे पंजोबा आहेत त्यांनी पुन्हा पंढरपुरी आणलं आणि ते कृष्णाचे अवतार आहेत, ही एक श्रद्धा आहे. आणि ते भक्तिपंथाचे एक केंद्रबिंदू आहे, ऊर्जा स्थळ आहे. किंबहुना भक्तीची काशी जर कोणती म्हटली तर ती पंढरी आहे. तेव्हा नामजप, राम नाम ज्याचे मुखी तो नर धन्य तीही लोकी, अशी भावना ही भक्तीत आहे. तर मग याच्यामध्ये जपामध्येही 2 भाग येतात. एक अजपा जप आणि नुसता माळाच्या साह्याने केलेला जप. तर माळेच्या साह्याने आपण जप करतो त्यावेळेस आपण बरोबर 108 मोजतो. तो 108 सुद्धा का करतो तर 100 हे आपलं आयुष्यमान धरलेलं आहे आणि 8 ही आपली अष्टधा प्रकृती आहे. आणि म्हणून त्यातली पंचतत्व आणि 3 गुण सत्व रजतम अशी अष्टधा प्रकृती, आणि म्हणून 108 ही संख्या आहे. पण तो जप आपण संख्येने मोजतो. आजपा जप हा मोजल्याच जात नाही. म्हणून अण्णा माडगुळकरांनी सुंदर लिहिलं की जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम आणि विकत घेतला श्याम. अशा पद्धतीनं जी आहे ती भक्तीचा प्रवास आहे. राम कहो आराम मिलेगा, सुबह नहीं तो शाम मिलेगा. किंवा जनाबाई म्हणते की दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. ही सगळी भक्ती प्रवासाची प्रतीक आहेत, उदाहरण आहेत. आणि म्हणून तिथे फक्त देवदेव आहे, म्हणजे अखंड देवदेव करायचं आहे, दुसरं काही करायचंच नाही. पण 17व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांच्याच काळामध्ये समर्थांनी सांगितलं, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थ कैसा करील जाण. प्रपंची जो प्रमाण तो परमार्थी.
त्यामुळे प्रपंचामध्ये जो प्रामाणिक आहे तोच खरा परमार्थामध्ये प्रामाणिक आहे, अशा पद्धतीने समर्थांनी ती भूमिका मांडली. आणि म्हणून मला इथं सांगावंसं वाटतंय की भाव प्रकटीकरण हा जो भक्तीचा आत्मा आहे आणि नामासाठी सगळ्या जगालाही दुर्लक्षित करणं आहे, हे त्यामध्ये खास गोष्ट जी आहे तर ती आहे. आता हनुमंत असतील, नारद असतील, अलीकडचे म्हटले तर राम हे नाव घेऊनच मृत्यू पावलेले महात्मा गांधी असतील, विनोबा भावे असतील, नव्हे नव्हे तर रामनामाचा जो जागर आहे, जो ज्यांनी घडवला, ते गोंदवलेकर महाराज, जे तुकाई महाराजांचे शिष्य आहेत. त्यांचा एक प्रसंग सांगतो की गोंदवलेकर महाराजांचे एक शिष्य, त्यांचे कीर्तन चालू होतं आणि डॉक्टर पारनेरकर महाराज यांचं नुकतंच लग्न झालं होतं, म्हणजे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर, आणि तरुण असे, आणि ते कीर्तन ऐकायला गेले आणि ते रामनामाचा महिमा सांगत होते. आणि त्यांनी असं सांगितलं कीर्तनात की रामनाम जर तुम्ही चालू असेल तुमचं आणि जर मनोभावे तुम्ही घेत असाल तर विषारी साप जरी चावला तरी त्याचा परिणाम होत नाही. आणि मग असा प्रयोग करून घ्यायला कोणी तयार आहे का? मी नाग आणलेला आहे. त्यावेळेस समोर झालेला तरुण म्हणजे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर, आणि त्यांनी चावून घेतलं त्या नागाकडून. पण मग कुणीतरी विद्वान बसलेले होते, ते म्हणे नाही, एकदा चावल्याने काय होतं, आणखी एकदा चावून घ्यायला लावा. मग ते दुसऱ्यांदा चावून घेतलं आणि तिसऱ्या वेळी ते म्हणाले नाही नाही, तो नाग चावल्यानंतर त्यांनी फणा असा उलटा केला पाहिजे तरच ते विष भिनतं. 3 वेळा नाग त्यांना चावला आणि त्यावेळेस डॉक्टर रामचंद्र महाराज, ज्यांच्या स्वतः नावातही रामचंद्र आहे, ते रामनामाचा जप करत होते. म्हणजे उपासनेचा प्रवर्तक म्हणून डॉक्टर रामचंद्र महाराजांकडे पाहत असताना त्यांच्या हृदयात भक्ती सुद्धा किती पराकोटीची होती, याचं उदाहरण इतकं सुंदर. म्हणजे उपासना आणि भक्ती या दोन्हींचा संगम ज्यांच्या ठाई आहे, त्यांचं नाव डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर. तर त्यांचा हा प्रसंग किती अनमोल आहे, किती सुंदर आहे. आणि घरी गेल्यानंतर मग पत्नीने त्यांना मिरची खायला दिली, तुम्हाला तिखट लागते का? ते म्हणाले हो तिखट लागतं. म्हणजे त्यांच्यावर विषाचा कोणताही परिणाम झाला नाही. म्हणजेच नामजपामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. फक्त त्याची एक गोष्ट आहे, जी भक्तीमध्ये प्रवेश फी आहे, ती प्रवेश फी आहे की पराकोटीची श्रद्धा. आजच्या या धावत्या जगात, संगणक युगामध्ये ही श्रद्धा आपल्यामध्ये नाही, असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून प्रापंचिकासाठी थोडा उपासना मार्ग जो आहे तो डॉक्टर पारनेरकरांनी सांगितला असावा. त्याचं कारणच तेवढी श्रद्धा आपल्याकडे नाही. आणि जसं वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ही जशी संतवाणी आहे, त्यामध्ये पारनेरकर महाराज फार सुंदर सांगतात, अरे बाबा, भेदाभेद तर अमंगळच आहे, पण भेदाभेदाचा भ्रम जो आहे ना, तो सुद्धा अमंगळ आहे. आणि त्याच्यामुळे भक्तीला आणि उपासनेला तुम्ही असं विरोधाभास नका करू, त्याला विरोधी समजू नका. फक्त त्याची महती समजून घ्या, काळाची महती समजून घ्या. त्या काळामध्ये भक्ती करणं याशिवाय दुसरं साधन नव्हतं. आणि त्या काळामध्ये सात्विकता तेवढी नांदत होती समाजात. आज तेवढी सात्विकता नाही, तेवढी श्रद्धा नाही. आणि म्हणून काळ ओळखा आणि उपासनेकडे वळा, एवढंच त्यांचं काय ते म्हणणं आहे. या भक्ती आणि उपासनेमध्ये एक साम्य जर म्हणाल तर ते साम्य असं आहे की मुमुक्षुला ज्ञान करून देणारं साधन म्हणून भक्ती तेवढीच महत्वाची आणि उपासना आहे तेवढी महत्वाची. उत्तम गती मिळणारं दोन्ही साधनं आहेत. आपल्या मनातली दुर्भावना दोन्हीमुळे संपते, आस्तिक्य भाव दोन्हीमुळेही वाढतो, शीलवर्धन दोन्हीमुळेही होतं, भूतदया वाढते, प्रेममय वृत्ती वाढते, काया वाचा आणि मन याची शुद्धी भक्तीमुळेही होते आणि उपासनेमुळे होते. एवढंच नव्हे, जड आणि चेतनाचा अभेद. बघा, नामदेवांनी वस्त्र घातलेच की नाही, भक्ती संप्रदायातलंच नामदेव यात. नाम आणि नामदेव याला वेगळंच करता येत नाही हो, पण त्यांनी दगडांना ज्या अर्थी वस्त्र घातले त्या अर्थी त्यांच्यामध्ये जड चेतन अशी एक भेदाची वृत्तीच नव्हती, ती राहत नाही. आणि दोन्ही ईश्वराकडेच जाणारे मार्ग आहेत, दोन्हीमध्ये श्रद्धा आहेच.
आणि जीवनाला सात्विकता हे दोन्हीकडे ध्येय आहे. सर्वांचं शुभचिंतन करण्याची मनोवृत्ती भक्तीमुळे लाभते आणि उपासनेमुळेही लाभते. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये हे साम्य आहे, म्हणजे या दोन्हीमध्ये परस्परावलंबित्व आहे. हे पुन्हा एकदा मी या ठिकाणी उल्लेख करतो. आणि हरिहर भेद दोघांनाही अमान्य आहेत. दोघांनाही शिव आणि विष्णू एक सर्व संतांनी लिहिलं. अगदी नरहरी सोनार प्रारंभी शिवउपासक, पण त्यांनी देवा तुझा मी सोनार इतका सुंदर अभंग लिहिला. तेव्हा शिव आणि विष्णू तत्वाला दोघेही उपासना करणारे असोत की भक्ती करणारे असोत ते वेगळे मानत नाहीत. शिवस्य हृदयम विष्णू विष्णोश्च हृदयम शिवः हीच त्यांची भावना आहे. आणि म्हणून फार सुंदर एकनाथांचा अभंग आहे की काशीपुरी त्रिशूळावरी, त्रिशूळावरी काशीपुरी आणि चक्रावरी पंढरी, दोन्ही सारिखे सारिखे विश्वनाथ विठ्ठल सखे. म्हणजे अरे महादेवामध्ये आणि त्या पांडुरंगामध्ये काही भेद आहे का? आणि हे उपासना आणि भक्ती या दोन्ही मार्गामध्ये मात्र हे मानत नाहीत. ही गरज म्हणजे विशेषता आहे. बरं, पूर्णवाद असं सांगतो की आम्हाला जगेपर्यंत विष्णू तत्वाची गरज आहे. आणि ज्यावेळेस तुर्या अवस्थेत आम्ही जातो, जागृती स्वप्न सुषुप्ती या 3 अवस्था पूर्ण करून, त्यावेळेस मात्र शिवतत्वाची गरज लागते. आणि म्हणून वर्षातले 11 महिने आपण विष्णू तत्वाची उपासना करायची, पण श्रावण महिना मात्र आरक्षित केलेला आहे तो शिवतत्वाच्या उपासनेला. आणि ही सुद्धा गोष्ट उपासक आणि भक्त या दोघांनाही मान्य आहे. एक मस्त सुंदर असा संदर्भ देतो की तुकोबराय ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांच्या दर्शनाला एक आई गेली आणि तिच्या पोटामध्ये एक बाळ होतं. त्या बाळाचं नाव म्हणजे निळोबा राय. आणि निळोबराय त्यावेळेस पोटात होते. पण नंतर पुढे निळोबरायांचा जन्म झाला, मोठे झाले आणि ज्यावेळेस सदेह वैकुंठाला गेले तुकोबाराय, त्यावेळेस हे तिथे पोचू शकले नाही देहूला. निळोबारायांची तुकाराम महाराजांवर अतिशय भक्ती, पोचू नाही शकले. नंतर गेले पण त्यांची भेट झाली नाही, तोपर्यंत हे सगळं झालेलं होतं. आणि मग तिथे त्यांनी अन्न पाणी सोडून 41 दिवस त्यांनी काय म्हणूया तुम्ही सत्याग्रह नाव द्या, उपोषण नाव द्या, त्या ठिकाणी त्यांनी ठाण मांडलं आणि अनुष्ठान केलं 41 दिवसाचं. तुकोबाराय तर नव्हते. म्हणजे तुकोबाराय गेल्यानंतर तुकोबारायांना पुन्हा यावं लागलं. आणि ज्यावेळेस साक्षात देव येऊन पांडुरंग विचारायला लागला की अरे निळोबाराय, आता बस झालं उपोषण, मी आलोय ना स्वतः, काय करायचं तुला तुकोबा? त्यावेळेस निळोबा म्हणतात, निळा म्हणे आम्ही नोळखूच देवा, तुकयाचा धावा करीत असे, मला तुकोबाच पाहिजे पांडुरंगा, मला तू येऊन काही उपयोगाचा नाही. आणि मग तुकाराम महाराज आलेत. तुकाराम महाराजनी सांगितलं की निळोबाराय, तुमचा स्वधर्म असा आहे की तुम्हाला पांडुरंगाची नाही तर तुम्हाला शिवाची उपासना आहे हो. आणि त्यांना कुठे पाठवलं तर पारनेरला पाठवलं आणि तिथल्या नागेश्वराची सेवा करायला सांगितली. म्हणजे शिव आणि विष्णू तत्व किती एक आहे. म्हणजे तुकोबारायांनी त्यांचा स्वधर्म व्यवस्थित सांगितला. निळोबारायांनी पांडुरंगावर अभंग निश्चित लिहिले, परंतु शिवाची सुद्धा तेवढीच त्यांनी उपासना केलेली आहे, हे महत्वाचं. आणि त्याच पारनेरमध्ये पुढे हाच हरिहर अभेदाचा धागा घेऊन डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी उपासनेची मुहूर्तमेढ केली. का? तर प्रापंचिक माणसाची ती गरज आहे, काळाची ती गरज आहे. आणि म्हणून त्यांनी उपासनेची त्या ठिकाणी मुहूर्तमेढ केली. तर उपासना याचं महत्व सांगताना पारनेरकर महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की भजायाचा देव देवासाठी नाही, खोळंबे ना काही त्याचे बापा, आपुली यासाठी पुजायाचा देव, घेता त्याचे नाव कार्यसिद्धी. अरे बाबा, तू त्याची पूजा केलीस काय, नाही केलीस काय? छान भरपूर फुलं वाहिलेस काय, नाही वाहिलेस काय? एकादशी ते एकादशी पूजा केलीस काय आणि नाही केलीस काय? त्याचं काहीही अडत नाही. मग तुला पूजा कशासाठी करायची आहे? तू पूजा केलीस तर तुझी उन्नती होईल, तुझा अभ्युदय होईल,
तुझ्या मनोवांछित गोष्टी पूर्ण होतील यासाठी तुला पूजा करायची आहे असं त्या ठिकाणी सांगतात. आणि पुढे पुन्हा आणखी अभंगामध्ये ते म्हणतात की संसारिकासाठी उपासना मार्ग जेने भवरोग दूर होई. ते म्हणतात प्रापंचिक माणसं आहेत ना, या प्रापंचिक माणसाला एवढी श्रद्धा, एवढा वेळ, सारखं देवदेव करणं, अजपाजप सारखं त्यांनी ऑफिसला जायचं का काम करायचं, कारण भूके पेट भजन न होय गोपाला, ले तेरी कंठी ले तेरी माला असं म्हटलं जातं. त्यामुळे भुकेल्या पोटी तुम्हाला देवाचं नाव कुठून सुचणार आहे प्रपंच करणाऱ्या माणसाला. आणि प्रपंच सांडोनी परमार्थ केला, अन्न मिळे ना खायाला, मग आयशा करंट्याला परमार्थ कायचा असं समर्थ सांगतायत. तेव्हा म्हणून पारनेरकर महाराज असं म्हणतात की संत थोर त्यांना माझा नमस्कार, तुम्हा अधिकार उपासना. बाबा रे, तुकोबारायांची कॉपी करायचा प्रयत्न करू नकोस. तुकोबारायांचा अधिकारच मोठा आहे. तुकोबाराय एकच होऊन गेले, असे शेकडो तुकोबाराय नाही झाले पुन्हा. त्यामुळे त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नका. तर त्यांनी जे काय सांगितलं, प्रपंच नीट करा असंच सांगितलं तुकोबारायांनी. समर्थांनी तेच सांगितलं. अहो एवढंच कशाला, जे स्वतः संन्यस्त होते ते आद्य शंकराचार्य धन्यो गृहस्थाश्रम हा म्हणतात. म्हणजे त्यांनी सुद्धा गृहस्थाश्रम धन्य आहे करणं हे सांगितलं. म्हणून तुझा प्रपंच जर तुला नीट करायचा असेल, तुला प्रपंचातल्या गोष्टी सगळ्या पाहिजे असतील. आणखी एक गोष्ट, आपण एखादी शेजाऱ्याकडे गोष्ट मागायला जातो आणि मागायला गेल्यानंतर एखादी स्त्री काय करते, वहिनी पाहुणे आलेत हो आणि दूध संपलंय पहा, जरा दूध देता का, किंवा त्यांना हवंय ते ताक आणि ताक देता का, असं थेट मागेल. ती खरी उपासक समजायची. पण एखादी बाई तिथे 10 मिनिट घालवेल आणि मागू की नको, कसं मागू याच्यासाठी ती मागे पुढे पाहिल. मग ताकाला जायचं आणि भांड का लपवायचं. म्हणजे देवासमोर बसताय तर काहीतरी घेण्यासाठीच बसताय, काहीतरी मागण्यासाठीच बसताय. तुम्ही प्रापंचिक आहात, तुम्हाला कृपा हवी आहे. आणि म्हणून जर कृपा हवी असेल तर तुमच्यासाठी हा उपासना मार्ग आहे असं महाराज त्या ठिकाणी सांगतात. आणि त्यामध्ये एक गोष्ट हळुवारपणे आपल्याला जाण करून देतात की अधिकारापरी करावे साधन, त्याने समाधान प्राप्त होते. तुमचा अधिकारच नाहीये, माझ्याकडे शक्तीच नाहीये आणि एक मोठा पहिलवान माझ्या समोर उभा राहिलाय आणि मी त्याला वल्गना करतोय की मी तुला आत्ता पाडेन, तो मला पूर्ण आडवा पडून निघून जाईल एका मिनिटामध्ये. माझ्या वल्गना काहीच उपयोगाच्या नाहीत. म्हणजे माझा अधिकार तो असेल तर मी ते बोलावं, अन्यथा मी बोलू नये. आणि म्हणून आपला अधिकार हा उपासनेचा आहे. आणि म्हणून महाराज पुन्हा सांगतात की अधिकाऱ्या सोपे इतरा कठीण, करू जाता क्षीण व्यर्थ होतो. जर अधिकार नसेल आणि आपण काही करायला गेलो तर काय होतं, प्रवास होतो पण मिळत काहीच नाही. तेव्हा ईश्वराकडे, ईश्वराचे 3 ज्याला काय म्हणू की वैशिष्ट्य आहेत. तो कर्तुम आहे, अकर्तुम आहे किंवा अन्यथा कर्तुम आहे. आता हे आपल्याला आणखी मराठी भाषेत नीट सांगायचं झालं तर ते कसं सांगता येईल, डुईंग, नॉट डुईंग आणि डिफरंटली डुईंग. म्हणजे तो एक प्रत्यक्ष येऊन काहीतरी करतो, काही वेळा तो काहीच करत नाही पण घडवून आणतो. आणि एखाद्या वेळेस तो असं काही करतो की जे आपण कल्पनेच्या बाहेर आहे, आपण तेच लक्षातही नाही आलं आपल्या की हे होईल म्हणून. उदाहरणच सांगायचं झालं तर तुकोबारायांची गाथा 14 दिवस इंद्रायणीत होती आणि 14 दिवसानंतर वर आली तर अगदी जशीच्या तशी, कुठेही ओली न होता. हे त्याचा अन्यथा कर्तृत्व नाही का. यावरही एका कवीने फार सुंदर लिहिलं आहे आणि ते या ठिकाणी नोंदवावंसं वाटतं की 14 दिवस ज्यावेळेस इंद्रायणीमध्ये ते गाथा होती तर प्रश्न विचारला तुकोबारायांनी, अगं इंद्रायणी, तुला मला हे परतच द्यायचं होतं, तर तू एकाच दिवसात का दिलं नाही, त्याच्यासाठी 14 दिवस काय घेतले. त्यावेळेस इंद्रायणी स्वतः म्हणते, तुकोबा, अहो तुम्ही गाथा एवढी सुंदर लिहिली, लोकांच्या ओठावर आलेली, आणि ती गाथा मी वाचू नये असं तुम्हाला वाटतंय का. अहो मी 14 दिवस त्याची पारायण केली हो, आणि ती पारायण करून मी तुम्हाला परत दिली. सुंदर असं हा दृष्टांत आहे. तर त्यामुळे ईश्वराचं हे जे रूप आहे, ईश्वराचं जे हे सामर्थ्य आहे, हे आपल्याला समजून घेणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून उपासना मार्गामध्ये काय आहे तर आपल्याला जे हवंय ते आपल्याला ईश्वराला मागायचं आहे.
कारण ते जर आपण तशा पद्धतीने गेलो नाही तर आपण आत्मवंचक ठरू. आणि म्हणून भक्त असो की उपासक असो, माणूस इतरांना फसवणं ही एक गोष्ट माफ आहे, पण जर तो स्वतःला फसवत असेल तर त्याला कुठूनच यश मिळत नाही. ही गोष्ट परमार्थात काय प्रपंचातही तेवढीच खरी आहे. आणि म्हणून आत्मवंचना नसावी असं या ठिकाणी सांगतात. म्हणजे एकीकडे भक्तीमध्ये केवळ ईश्वरपरायणता आहे, तर दुसरीकडे उपासनेमध्ये प्रपंचाभिमुख राहून कृपेच्या अपेक्षेने संकल्पयुक्त साधना करणं म्हणजे उपासना आहे. उपासना म्हणजे आणखी एक अर्थ डॉक्टर पारनेरकर महाराज सांगतात की माझा जन्म कशासाठी झाला हे ओळखणं म्हणजे माझा स्वधर्म ओळखणं. स्वधर्म म्हणजे कुठेतरी हिंदू वगैरे असा नाही भाग. स्वधर्म म्हणजे माझं कर्तव्य. मग माझं कर्तव्य मला ज्या अर्थी देवानी जन्माला घातलंय त्या अर्थी देवाचा अंश पुन्हा एकदा जन्मला आहे. म्हणजे कुठलं तरी कार्य त्यांनी माझ्यासाठी निश्चित केलेलं आहे आणि ते कार्य ओळखणं म्हणजेच माझं कर्तव्य ओळखणं, म्हणजेच माझा स्वधर्म ओळखणं. तो स्वधर्म ओळखणं म्हणजेच उपासना करणं आहे. स्वधर्म ओळखण्यासाठी सुंदर साधन म्हणजे उपासना असं सांगितलेलं आहे. आपण असं म्हणतो की काही वेळा देव येतो, काही वेळा देव येत नाही, काही वेळा आणखी कुणीतरी येतं आणि आपलं काम करून जातं. आणि मग आपण म्हणत असतो का हो देवासारखे धावून आलात. एक उर्दू शायर फार सुंदर म्हणतो, कितने अवतार हुए कितने पयंबर आए, कितने अवतार हुए कितने पयंबर आए, तू ना आया तेरे पैगाम बराबर आहे. त्याचा संदेश येत असतो, फक्त आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दलची जी भूमिका आहे ती मात्र निश्चित झाली पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस शिवाजी महाराज होते, 50व्या वर्षी शिवाजी महाराज गेले, त्यावेळेस दोन असे फार मोठे संत, एक समर्थ आणि दुसरे तुकोबाराय होते. पारनेरकर महाराज म्हणतात की या दोन संतांनी देवाकडे प्रार्थना केली नसेल का? समर्थांनी रामाला हाक मारली असेल, तुकोबारायांनी विठोबाला हाक मारली असेल की देवा हा एवढा राजा, लोकोत्तर राजा, याला शतायुष्य कर रे. पण देव सगळ्याच ऐकतो असं नाही. कितीही मोठा भक्त असेल आणि कितीही मोठा उपासक असेल त्याचं प्रत्येक वेळी ऐकतो असंही नाही. आणि म्हणून देव आपला बांधील नाही. आणि म्हणून कर्मण्ये वाधिकार असे, याचा अर्थ तुम्ही काही कर्म न करता सगळं सोडून द्या असं नव्हे, तर तुम्ही कर्म करायचं आहे, पूर्ण प्रयत्न करायचे आहेत आणि त्याचं जे फळ आहे निश्चित करायचं आहे. फळाच्या अपेक्षा न करा हवं तर, पण त्याचं फळ मिळालं नाही तर त्यामुळं नाउमेद न होता पुन्हा तुमच्या कर्माला तुम्ही अखंड ठेवा. हेच त्यामध्ये अनुस्यूत आहे असं मला असं वाटतंय. आणि म्हणून उपासनेमध्ये जर काय वैशिष्ट्य म्हटलात तर शाश्वत अस्तित्व हे देवाचं वैशिष्ट्य आहे. देवाला एकच काळ आहे आणि तो म्हणजे वर्तमान काळ. म्हणजे तो होता, आहे, राहील असं नाहीच आहे. तो अखंडपणे आहे एवढाच फक्त देवाबद्दल बोलता येईल. मग शाश्वत अस्तित्व हे जर त्याचं वैशिष्ट्य असेल तर त्याचं मन जिंकण्याचं साधन काय, तर शाश्वत उपासना. आणि म्हणून उपासना मी कशी करायची, तर मग त्या ठिकाणी उपासनेमध्ये काय येतं, मग उपासनेमध्ये गुरु येतो, उपासनेमध्ये इष्टदेवता येते, मग उपासनेमध्ये देव येतो. मग याची बांधणी कशी आहे ती फक्त फारच थोडक्यात सांगतो की आपण बघूया एखादी इलेक्ट्रिसिटीची डिप्पी म्हणतो आपण अगदी ढोबळ व्यवहारी भाषेत, आणि तिथे काहीतरी 440 840 असं काहीतरी व्होल्टेज असेल, पण आपल्या घराला देताना 240 व्होल्टचंच कनेक्शन द्यावं लागतं. आणि ते आपल्या घरी येतं आणि मग आपल्या घरचे सगळे जे फॅन असेल, कूलर असेल, वॉशिंग मशीन असेल, टीव्ही असेल, ते स्मूथली चालतं. म्हणजे ते जे कनेक्शन देणं आहे ते कनेक्शन देणं म्हणजे उपासना आहे. पण ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत ह्या वेगळ्या वेगळ्या देवता आहेत. म्हणजे कूलरचं काम वॉशिंग मशीन करत नाही आणि वॉशिंग मशीनचं काम आपला टीव्ही नाही करत. आणि म्हणून एखादा कलेक्टर जरी तुम्हाला ओळखीचा असला आणि त्याच्याकडून तुम्हाला सातबारा घ्यायची, अगदी मित्र आहे, क्लासमेट आहे, आणि त्याच्याकडे गेलात तो तुम्हाला अरे तुरे बोलेल, छान बसवेल, त्याच्या कॅबिनमध्ये चहा पाजवेल, तुमचं हस्तांदोलन करेल, हवं तो बुके देईल, पण तो हळूवार सांगेल अरे यार आज तो जो तलाठी आहे ना रजेवर आहे, तुला उद्या येऊन ते घ्यावं लागेल.
म्हणजे काय, देव जरी प्रसन्न झाला तरी तुमचं काम पूर्ण होण्यासाठी देवता लागते. आणि म्हणून प्रत्येकाचे रूप आगळे, घटाघटाचे रूप आगळे आणि प्रत्येकाचे दैव वेगळे. तसं एखादी टॅबलेट आपण घेतली तर 4 जणांना सर्दी झाली तर 3 जणांची सर्दी नीट होईल आणि एखाद्याला कदाचित साईड इफेक्ट होईल. म्हणजेच काय की प्रत्येकाची इष्टदेवता त्याच्या पंचतत्वानुसार असते. आणि म्हणून कोणाची कफ नाडी असते, कोणाची पित्त नाडी असते, कोणाची वात नाडी असते. नाड्या तिन्ही असतात पण त्यामध्ये कमी जास्त असतात आणि त्यानुसार त्याच्या जीवनाला पोषक आहे, त्याच्या जीवनात अभ्युदय होईल ती इष्टदेवता गुरु देत असतो. ही इष्टदेवता त्याला सुद्धा कळू शकते, योगाच्या मार्गाने कळू शकते, त्याला गायत्रीच्या जपातून कळू शकते किंवा गुरुकडून करू शकते. पण गुरुकडून कळणं हे अतिशय सुगम मार्ग आहे. आणि म्हणून त्या इष्टदेवतेचा जप करायचा आणि त्या पूर्ण पुरुषापर्यंत, पूर्ण पुरुष तो जो विराट रूपाचा आहे, ज्याला साधा माणूस पाहू शकत नाही, दिव्य चक्षु देऊन सुद्धा पाहता येत नाही, कृष्णा ये रे बाबा साध्या रूपात असं सांगावं लागतं अर्जुनाला, तर त्याच्यापर्यंत तुम्हाला पोचता येतं. आणि तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजा ज्याच्याकडून पूर्ण होऊ शकतात त्याचं नाव आहे इष्टदैवत. आणि त्याच्यासाठीची जी साधना आहे त्याला म्हणायचंय उपासना. आणि म्हणून उपासनेमध्ये देव तुमच्या स्थितीला येतो आणि भक्तीत देवाच्या स्थितीला तुम्हाला जावं लागतं. म्हणजे हा एक थोडासा मोठा फरक जाणून घेतला पाहिजे. म्हणून उपासना हे अस्त्रही आहे, शस्त्रही आहे आणि संरक्षक वस्त्रही आहे. उपासनेमध्ये प्रचंड ताकद आहे. आणि बघा, आपण एखादं साधं गुरुचरित्राचं पारायण जरी केलं, प्रापंचिकाची गोष्ट असते, आणि मग किंवा एखादा व्यंकटेश स्तोत्र जरी वाचलं तर व्यंकटेश स्तोत्राचा काही भाग संपला, श्रीसुक्ताचा काही भाग संपला की शेवटी फलश्रुती चालू होते. का हो? कारण तुम्ही प्रापंचिक आहे. आणि मग या ग्रंथी जो धरील विश्वास, अशी ती फलश्रुती सुरू होते. तर ती फलश्रुतीची अपेक्षा प्रापंचिक प्रत्येक माणसाला असतेच. आणि म्हणून उपासकांनी काय करावं तर महाराज सांगतात की देवाला आपल्या भावफुलांनी सजवावं आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आपण सद्गुणांनी सजवावं, नटवावं, म्हणजे देव प्रसन्न होतो. मग उपासना काय देते तर उपासना आपल्याला विशेषत्व देते. आपण एक कॉमन मॅन असतो, आम आदमी असतो आजच्या भाषेत सांगायचं झालं तर. पण नाही हो, हे अतिशय चांगले सूत्रसंचालक आहेत, हे अतिशय चांगले वक्ते आहेत, हे अतिशय चांगले कवी आहेत, हे अतिशय चांगले फोटोग्राफर आहेत, चित्रकार आहेत, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे हे जे विशेषत्व आहे ते विशेषत्व आपल्याला उपासनेच्या मार्गातून येतं. आपल्यामध्ये आचार प्रधानता येते, आपला स्वभाव अहंकार रहित होतो, आपल्यामध्ये अहम कर्तृत्व भाव राहत नाही तर ईश्वर कर्तृत्व भाव होतो. आणि आपण म्हणतो हे जे झालं ते ईश्वराच्या कृपेनं झालं, गुरुच्या कृपेनं झालं. आणि त्यामुळं होतं काय की शत्रूलाही आपण मित्र करण्याची आपली भूमिका बनते. आणि ती संघिक वृत्ती वाढल्यामुळे आपला जीवनानंद वाढतो, आपले मित्र वाढत राहतात, आपल्यामध्ये षडंग येतं, मग आपल्यामध्ये नैपुण्य येतं, आपल्यामध्ये योजकता येते, आपल्याबद्दलचं लोकमत चांगलं होतं, आपला लोकसंग्रह वाढतो आणि आपल्याला काळाला ओळखण्याचं ज्ञानही मिळतं. आणि हे सगळं कशामुळे होतं तर उपासनेमुळे होतं, हे निश्चित आहे. आणि म्हणून भक्तीसाठी लागणारी जी पराकोटीची श्रद्धा आहे ती आजच्या जगात नसल्यामुळे उपासना मार्ग हा सुकर आहे. एवढंच मला इथं नोंदवायचं आहे. मला भक्तीचाही प्रचार करायचा नाही, उपासनेचाही प्रचार करायचा नाही. दोन्हीमध्ये कोणी डावं उजवं नाही, हे पुन्हा एकदा विनम्रपणे सांगतो. आपला मार्ग आपण निश्चित करायचा आहे. परंतु प्रापंचिक असाल, तुम्ही संन्यस्त नसाल आणि तुम्हाला अभ्युदय करायचा असेल, तुम्हाला तुमच्याच नाही, देवा माझ्यावर कृपा कर, माझ्या पत्नीवर कृपा कर, माझ्या मुलांवर कृपा कर, माझ्या नातवंडावर कृपा कर, माझ्या शेजाऱ्यावर कृपा कर, नवे नवे जे माझ्याबद्दल चांगला विचार करतील, नवे नवे चांगला विचार करणारही नाहीत, अशांवरही कृपा कर, दुरितांचे तिमिर जावो, इथपर्यंत सगळ्यांवर कृपा कर. ही जर तुमची कामना असेल तर तुम्हाला मात्र उपासनेचा मार्ग हा जरा जास्त सुकर आहे. आणि उपासनेमुळे कोणत्या वासनेमुळे तुमचा जन्म झाला हेही तुम्हाला कळून येतं.
तुमच्यामध्ये आकाशवृत्ती येते. आकाशवृत्ती म्हणजे काय? तर आकाशवृत्ती म्हणजे तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेऊ शकता. कुणाबद्दल असूया, मत्सर, वैर तुमच्या मनामध्ये राहतच नाही आणि सगळ्यांना सांभाळून घेता येतं. तुमच्यामध्ये सत्य संकल्पत्व येतं. बघा, मिथ्या संकल्पत्व आणि सत्य संकल्पत्व यात एक फरक आहे. महाराजांनी फार छान समजावून सांगितलंय की आपण एका ठिकाणी बसलोय, देव जर खरा असले तर आपोआप ते लाईटचं बटन बंद होईल आणि मला झोपता येईल, असं होईल का हो? हा मिथ्या संकल्पत्व आहे. बरोबर आहे का रे? आणि सत्य संकल्पत्व काय? की तुम्ही प्रयत्न करून, ईश्वरा मी जर काही तुझी सेवा केलेली असेल तर हे शेजारचे आजोबा आहेत ना, ते खूप आजारी आहेत, तर त्यांचं अगदी आता शेवटचा काळ आहे, त्यांचं मरण तरी सुकर होऊ दे रे देवा. म्हणजे हा सत्य संकल्पत्व आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या निहित स्वार्थाची भावना नाही. आणि म्हणून आपल्याला म्हणायचं असं आहे की आपली जी जीवदशा आहे ती जीवदशा उपासनेमुळे जाते. बघा, जीवदशा म्हणजे काय? तर ज्यामुळे मी आहे ही भावना निश्चित होते त्याला आपण आत्मा असं म्हणतो. मी आहे आणि माझ्यावर प्रेम आहे याला आपण जीव म्हणतो. आणि जीवदशा नाही, मी काहीतरी वेगळाच, कळालं का? माझं काहीतरी विशेषत्व आहे. पण ह्या विशेषत्वातून ज्यावेळेस तुम्ही सामान्यत्वात जाल म्हणजे तुमची जीवदशा गेली की तुम्हाला मोक्ष आहे. म्हणजेच काय? मोक्ष हा मेल्यानंतर नाहीये, तर याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा अशा प्रकारे आहे. आणि म्हणून देवदर्शनाला आतुर होण्यापेक्षा देव कृपेचे अभिलाषी होऊन गुणांचा विकास करून आपण यश मिळवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी श्रद्धा असेल, अट्टहास असेल, निजध्यास असेल आणि नैतिकता असेल, ह्या गुणांचा विनियोग करून आपण उपासना केली तर आजच्या या जीवघेणी स्पर्धेमध्ये आपल्याला खरं तर देव दिसून काय करणार? देव दिसला काय करणार तुम्ही? आणि एक सांगू, जेव्हा देव दिसतो किंवा देव दर्शन देईल अशी तुमची अवस्था होते त्यावेळेस काही मागण्याची तुमच्यामध्ये भूमिकाच राहत नाही. देव दिसला की असं वाटतं, वा वा देवा, तू दिसलास, आता माझ्या जन्माचं सार्थक झालं, आता मी जायला मोकळा आहे. मग मागायचं काय? पण तुम्ही प्रापंचिक आहात, तुम्हाला मागायचं आहे, तर देव दिसून उपयोगाचा नाही. आणि म्हणून उपासना मार्गामध्ये असं सांगता येईल, पूर्णवाद गुरुपीठामध्ये काही अनेक असे ज्येष्ठ शिष्य आहेत की ज्यांना ईश्वराचं निर्गुण आणि सगुण दर्शन झालं. पण निर्गुण आणि सगुण दर्शन झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या आचारामध्ये कुठे अहंकार आला नाही, तर ते सामान्यत्वच त्यांनी राखलं आणि ते आपल्यासारखे बोलतात, आपल्यासारखेच वागतात, आपल्यासारखेच कपडे घालतात आणि आपल्यासारखेच जेवतात. म्हणजे तुम्हाला देवाचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा सामान्यत्व जात नाही. हे उपासनेचं खूप महत्व आहे. आणि त्यामुळे उपासना मार्ग हा अतिशय मोलाचा आहे असं मला वाटतं. एक गोष्ट मात्र नक्की आहे, भक्ती असो की उपासना, स्वतःशी अप्रामाणिकता ही चालत नाही. त्यामुळे आपल्या स्वधर्माची जाण आपल्याला उपासनेमध्येही लागते. एवढंच नव्हे तर इतरांना क्षमा मागण्याची किंवा क्षमा करण्याची, उर्दू शायर पुन्हा म्हणतो कि इस तरह से मैंने जिंदगी को आसान कर दिया, किसी से माफी मांगी, किसी को माफ कर दिया. म्हणजे ह्या दोन्ही वृत्ती उपासकामध्ये असणं गरजेचं आहे. आणि काळाच्या समस्या समजून घेऊन जो राजमार्ग आहे त्याला म्हणायचं उपासना मार्ग. त्यामुळं उपासनेमध्ये एक गोष्ट नक्की आहे की जसं तुम्ही भक्ती कुठेही नाव घेऊ शकता तसं उपासनेत नाही. उपासना तुम्ही 10 मिनिटाची 15 मिनिटाची करत असता, दिवसभर नाही. आणि म्हणून तुम्हाला नित्याने उपासना करावी लागते. जी वेळ तुम्ही नेमलेली आहे त्यावेळेस करावी लागते, कारण त्यावेळेस प्रत्यक्ष गुरु आणि ईश्वर त्यावेळेस येऊन हजर होतात. ते तुमची वाट पाहतात. अरे 9:30 झाले, आता इथे आडे उपासना करायला बसेल. आणि जर तुम्ही त्या दिवशी ती वेळ टळली तर तुम्हाला जो अभ्युदयाची जी संधी आहे तुम्ही घालवली असं होतं. आणि त्याचा त्रास तुम्हाला तर होतोच, पण तुमच्या गुरुलाही होतो. याची थोडी नोंद उपासकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्यावर प्रेम करणं, दुसऱ्यावर दयाळू होणं ही जर भक्ती असेल तर स्वतःबद्दल कठोर राहणं म्हणजे उपासना आहे असं मला म्हणता येईल. आणि म्हणून मन मोडून मन घडवा असं महाराज आम्हाला नेहमी सांगतात.
भक्तिसूत्रामध्ये असं नारदांनी सांगितलंय की देवाबद्दल भ्रम न ठेवणारा तो भक्त, देवाबद्दल भ्रम न ठेवणारा तो भक्त. मग उपासनेच्या संदर्भात असं सांगता येईल की उपासक तोच जो आत्मवंचक नाही आणि जो ज्याच्यामध्ये देवनिष्ठा आहे, गुरुनिष्ठा आहे आणि जीवननिष्ठा आहे, तोच उपासक. आणि म्हणून उपासना जर प्रारंभ असेल, आता मी सांगतेकडे येतोय. काका एक सांगा ना, तुम्ही जे त्याच्यात एक शब्द वापरलेला आता, त्याचं एक मिनिंग कळलं नाही. सांगा. आत्मवंचना करायची नाही. आत्मवंचना करणं हे परमार्थात सर्वात मोठं पाप समजलं जातं. मग आत्मवंचना काय आहे, आत्मवंचक कुणाला म्हणायचं, ते आपण थोडंसं एका उदाहरणाने समजून घेऊ. कुणाशी आपलं भांडण झालं की आपण लगेच छाती पुढे काढून म्हणतो, तुला माहित नाही मी फार वाईट माणूस आहे, माझे फार पंगा घेऊ नकोस. आणि काय करतो आपण आपल्यालाच शिव्या घालतोय, आपण आपल्याबद्दलच वाईट बोलतोय. जर आत्मा म्हणजे शिवरूपाने तो परमेश्वर तुमच्या हृदयात आहे, जीवरूपाने विष्णू आहे आणि पंचतत्वानी हे विश्व तुमच्या रूपात आहे, म्हणजे तो पूर्ण पुरुष तुमच्या रूपात आहे. आणि तुम्ही कुणाला शिव्या घालताय? तुम्ही स्वतःला घालताय, म्हणजे आत्म्याला घालताय, तुमच्या स्वतःच्या व्यक्तित्वाला घालताय, मग त्या ईश्वराच्या एका रूपाला घालताय. आणि हे महत्पाप असं समजलं जातं. म्हणून स्वतःला फसवणं हे मोठं पाप आहे. स्वतःला फसवणं म्हणजे आत्मवंचना करणं. खरं म्हणजे हा माणूस काय असा एवढा डेंजरस किंवा धोकादायक नसतो, पण तो स्वतः वल्गना करत असतो. मी फार धोकादायक आहे, मी असं करू शकतो, मी तसं करू शकतो, मी तुला असं पाहीन, मी तुला तसं पाहीन, मी तुझ्या अशी फसगत करेन, मी तुला इकडे मारेन तिकडे मारेन. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कधीही करायच्या नाही, असा परमार्थाचा नियम आहे, संतांची सांगणूक आहे, गुरूंचा आदेश आहे. आता आपल्या या संवादाच्या समारोपाकडे मी येतोय. मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की भक्ती आणि उपासना, मी जसं सांगितलं की सुरुवातीलाच ज्या मी 4 ओळी सांगितल्या होत्या कवितेच्या, की एक रेषा, आणि आपण म्हणतो त्याचा प्रेमय आहे की 2 बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. तर त्या एक रेषेवरचे हे 2 बिंदू आहेत. तर त्याचा आरंभ बिंदू उपासना असेल, तर त्याचा टोकाचा दुसरा बिंदू आहे ती भक्ती आहे. आणि मला त्याचा एक दृष्टांत द्यायचा आहे की सासरी आलेली मुलगी आहे आणि रोज तिची आई तिला फोन करते. हल्ली मोबाईल सगळ्यांकडे झालेला आहे, अगदी अर्धा तास फोन करतात लोक, कधी कधी व्हिडिओ कॉल सुद्धा करतात. पण मला सांगा, त्या मुलीला 1 वर्ष माहेरी जाताच नाही आलं, तर त्यावेळेस तिला काय वाटेल? तिला हेच वाटेल, आई अगं 1 वर्ष झालं, आता त्या फोननी आणि तुझ्या त्या मेसेमेसनी माझं नाही पोट भरत, मला तू समोर दिसली पाहिजेस, मला तू पाहिजेस. पण जेव्हा की प्रत्येक सणाला आईकडून साडी येत असते, लाडू येत, गोडधड गोष्टी येत असतात, काही गिफ्ट सुद्धा येत असतात, म्हणजे आईची कृपा मुलीकडे सारखी आहे. पण ती जर कृपा जरी असली तरी तिला दर्शन व्हावंसं वाटतंय. म्हणून उपासना मार्गामध्ये जो उपासक आहे त्याला काय हवं असतं? देवा तू दिसला नाहीस तरी चालेल, जसा बॉस आपला दिसला नाही तरी चालेल, पण 1 तारखेला आपल्याला पगार झाली पाहिजे, ही भूमिका उपासकाची असते. देवा तू दिसला नाहीस तरी चालेल, पण तुझी कृपा मात्र मला पाहिजे. आणि याच्या उलट भक्तीमध्ये असं असतं की देवा मला फक्त तू दिसायला पाहिजेस, मला काही नाही मिळालं तरी चालेल, मी उपाशी गेलो तरी चालेल, या देहाचं काही झालं तरी चालेल, माझा संसार मोडला तरी चालेल, मला फक्त तू पाहिजेस. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की भक्तीमध्ये केवळ देवाचं दर्शन किंवा ईश्वर परायणता आणि उपासनेमध्ये देवाची कृपा याला महत्व आहे. पण ही कृपा सुरुवातीला लागतेच, पण प्रपंचाच्या एका अवस्थेला आलो आपण, साठी ओलांडलेली आहे, आणि त्यावेळेस काय वाटतं की देवा आता ही सांज वेळ आहे माझ्या आयुष्याची, मी इतकी वर्ष तुझी उपासना केली, मी रोज 3 माळा केल्या रे, मी प्रपंचाकडे लक्ष दिलं, आता मुली चांगल्या घरी गेलेल्या आहेत, मुलं चांगल्या ठिकाणी आहेत,
पण आता एकच इच्छा आहे, आता तू दिसला पाहिजेस. म्हणजे काय झालं हो? उपासनेला भक्ती चिटकली. अगदी तसंच भक्ताला सुद्धा, जर भक्त हा प्रापंचिक आहे, तर तो जरी देवादेव करत असाल, तुम्ही तीर्थक्षेत्राला गेला, कुठे गेला, भक्त म्हणून जरी गेला, नाम जप जरी करून गेला, तरी मला सांगा, आज काळाच्या या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही, मी काशीला आलो, काहीतरी पुण्यफळ मिळावं, माझे जे पितर आहेत ना त्या सर्वांना स्वर्ग मिळावं. अहो, ही मागणीच आहे, ही अपेक्षाच आहे. काशीला गेल्यानंतर माझे पितर सगळे स्वर्गात जावेत, ही अपेक्षा नाही का? आणि म्हणून भक्तीची सावली तिथेही कुठेतरी असते. आणि म्हणून ज्याला आपण असं म्हणतो की आसक्ती जी आहे, ती आसक्ती दोन्हीकडे असतेच प्रापंचिकाला. म्हणजे तिथे दर्शनाची आसक्ती आहे, इकडे कृपेची आसक्ती आहे. यातला थोडासा फरक समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की भक्ती आणि उपासना, तुम्ही भक्ती करत असाल किंवा उपासना करत असाल, तर भक्ताकडे उपासकांनी कुठेतरी वेगळा आहे, विरोधी आहे, या भूमिकेतून पाहू नये. आणि उपासकाकडे भक्तांनी सुद्धा हा उपासक आहे म्हणून तशा पद्धतीनं पाहू नये. कारण त्याचा आरंभ बिंदू उपासना असेल, तर त्याचा शेवटचा बिंदू जे आहे ते भक्ती आहे. मात्र एकत्व हा भक्तीचा विषय आहे, तर अनेकत्व हा उपासनेचा विषय आहे. कारण उपासना ही इष्टदेवतेची होते. आणि एकदा तुम्ही भक्ती करायला लागले की फक्त पांडुरंगाची भक्ती करता, फक्त पांडुरंग पांडुरंग बघता, मग बाकीची दैवते येत नाहीत. पण उपासक करणारा माणूस तिरुपती बालाजीला जात असेल आणि जर बाकीचे देवता असतील तर त्यांना तो नमस्कार करतो. कारण त्याला पूजनीय जरी तिरुपती बालाजी असेल, तर बाकीच्या ह्या जाताना ज्या देवता लागतात त्या वंदनीय आहेत. तुमचा गुरु जरी पूजनीय असले आणि इतर गुरु असतील तर ते तुमचे वंदनीय आहेत. ही उपासनेची फार मोठी मिळकत आहे आणि ती आजच्या काळाला मला वाटते मोलाची आहे, महत्वाची आहे. त्यामुळे भक्त आणि उपासक या दोघांनी आपल्यामध्ये कुठेतरी द्वंद्व आहे असं समजू नये. आजचा भक्त उद्याचा उपासक आहे, आजचा उपासक उद्याचा भक्त आहे, हे मला इथं नोंदवायचं आहे. आणि भक्तीसाठी भाव लागतो हो. आणि भावप्रधानता ही काय माणसामध्ये मुळी नसते, ती आणावी लागते, प्रयत्नांनी आणावी लागते. आणि आज आपण बघतोय भावप्रधानता ही नामशेष झाली आहे. पूर्वी आते भाऊ, मावस भाऊ, अगदी कशाला गावकरी लोक जरी आले आपल्या घरामध्ये तर 8-8 दिवस राहायचे. आज सख्खा भाऊ जरी आपल्या घरात आला तरी तू कधी जाणार असं आपण विचारतो. म्हणजे ही भावना, भावप्रधानता आपली नात्यात राहिली नाही तर ईश्वराप्रत राहिली आहे का? म्हणजे ही पावती आहे की आजच्या काळाला तुमची भावप्रधानता संपलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही उपासनेकडे वळायला काय हरकत नाही. तुम्ही अट्टहास देव दिसण्याचा न करता तुम्ही त्याच्या कृपेचा अट्टहास करा. निश्चित करा की देवा हे झालं पाहिजे, मी तुझी उपासना करतोय ना, माझं हे काम झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही निश्चित अट्टहास करा. आणि दुसरी भाग अशी की भक्तीला एक अधिकार लागतो. तुकोबारायांची भक्ती किती अधिकार आहे बघा. आणि भक्ती करताना सुद्धा जी सुरुवातीला साधनं असतात, मी जसं सांगितलं अपराभक्ती आणि पराभक्ती, तर पराभक्तीकडे जाताना अपराभक्तीची जी साधनं आहेत, प्रतिमा वगैरे काय ज्या गोष्टी असतील, मूर्ती असेल, ती सोडावी लागतात आणि मग पराभक्तीकडे वळावं लागतं. तर तसं भक्तीला अधिकार लागतो. मग तुम्ही कुठेतरी उपासने मार्गामध्ये मानसपूजा आणि ध्यान करू शकता, तसं भक्तीतही करू शकता. आणि तो जो मार्ग आहे, तो अधिकार जो आहे, तो अधिकार आपल्याला आता सध्या नामजपाचा नाही या काळामध्ये, तर आपल्याला प्रापंचिकासाठी हा उपासना हाच आपला अधिकार आहे असं डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर सांगतात. आणि मी जेव्हा या संपूर्ण विश्वाचा किंवा देशाचा भ्रमंती करताना, अभ्यास करताना, ज्या माझ्या या वयानुसार मी जे अनुभव घेतलेले आहेत ते मी असं पाहिलेलं आहे की आपली आता भावप्रधानता खूप कमी झाली आहे, क्षीण झालेली आहे. आणि नक्कीच या काळाला वरदायी जर असेल तर ते उपासनाच मार्ग आहे. कारण पूर्ण काम ही अनुभूती ज्या पायरीवरून जाते ती पायरी म्हणजे उपासना आहे. अर्थात तिचा कळस किंवा शेवटचा भाग जो आहे तो भक्तीचा आहे. आणि म्हणून आपण उपासना मार्गाने चालावं, पण सगळ्या भक्तांना आपण वंदन करावं आणि त्यांच्यातले सद्गुण आपण घ्यावेत. त्यांनी जे सांगितलं, मग ते समर्थ असतील, तुकोबाराय असतील, ज्ञानेश्वर असतील
संत एकनाथ असतील. अगदी त्यामध्ये एक सुंदर शेवटचं उदाहरण देतो आणि थांबतो की तुकोबाराय हे परिपूर्ण भक्त, आणि त्यामुळे त्यांनी सगळ्याच गोष्टीवर तुळशीपत्र ठेवली आणि देव त्यांना भेटला. देवानी येऊन रामकृष्ण हरी हा जपाचा मंत्रही दिला. देवापर्यंत त्यांचं पत्रही गेलं आणि पांडुरंगाने तुकोबारायांना पत्रही पाठवलं. हा त्यांचा अधिकार. परंतु अगदी त्याच्या अगोदर झालेले आणि ज्यांच्यामुळे आज आपल्याला आळंदीची ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पाहायला मिळते ते शांतीब्रह्म संत एकनाथ, की त्यांचं जीवन कसं आहे. त्यांचं देवघर पैठणला जाऊन पहा, किती देव आहेत, किती सुंदर शास्त्र पूजा केली जाते त्या काळापासून, आणि तिथे शास्त्र आहे आणि त्या ठिकाणी समृद्धीही आहे. त्या ठिकाणी म्हणजे उपासना मार्गाने त्यांनी ईश्वर प्रसन्न करून घेतला. 1,00,000च्या वर त्यांनी अभंग लिहिलेत. म्हणजे भक्ती आणि उपासना याचा समतोल राखणारं सगळ्यात मोठं उदाहरण जर माझ्या अभ्यासात असेल तर ते पहिलं संत एकनाथांचं. आणि मी मगाशी आपल्याला सांगितलं की साप चावून घेतला तरी सुद्धा विष काहीच करू शकलं नाही, ते परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर. परिचय नावाच्या ग्रंथाच्या अनुषंगाने, माझ्या वाचनाच्या आणि अभ्यासाच्या अनुषंगाने, आणि जी काही महनीय व्यक्ती मला भेटल्या त्यांनी जे काही मला मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने जे काही मला सांगता आलं ते मी या ठिकाणी विनम्रपणे मांडलंय. शेवटचं वाक्य एकच की प्रापंचिकासाठी उपासना हाच या काळाचा महिमा आहे. मात्र सर्व भक्ती मार्गातल्या संतांना, अगदी नारदापासून ते तुकोबारायांपर्यंत सर्वांना माझा साष्टांग प्रणिपात. संत थोरत्यांना माझा प्रणिपात आणि माझा अधिकार उपासना, एवढंच मला म्हणायचंय. जय पूर्णवाद. काका, कित्येक जणांना या जेव्हा उपासना हा शब्द वापरला जातो तेव्हा भक्ती मार्गेवाले टोमणे मारायला बसतात. हे मी ऑब्झर्व केलं कमेंट सेक्शन्स मध्ये. आणि जे भक्ती मार्गावाले आहेत त्यांच्याबद्दल काय लिहिलं तर उपासनावाले कमेंट्स मारतात. तर आज तर तुमचं सांगितल्यावरती मला ते क्लॅरिटी मिळाली. एक मला सांगा, दिस इज दिस इज नॉट हे मस्करी नाही आहे. मी एक सिरियस गोष्ट विचारतोय तुम्हाला की जेव्हा 3दा साप चावला तो एका व्यक्तीला प्रूव्ह करायची काय गरज होती की बाबा माझ्या मते तो तर एक नास्तिक असावा की तो तिकडे मजा घ्यायला आलेला की एकदा नाही चावला दुसऱ्यांदा चावून दाखव, दुसऱ्यांदा चावल्यानं तो साप उलटा करून चावून दाखव. एवढं तर सगळ्यांना माहिती आहे, साप चावला की त्याच्या फँग्स मधलं विष तर शरीरात जातं. मग ते 3दा प्रूव्ह करायची काय गरज आहे, आणि ते पण काय नास्तिकाला. असं आहे की ज्यावेळेस संत, गुरु आणि महंत ही मंडळी अशी असते. एकदा मी माझ्या गुरूंना विचारलं, जे परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर, त्यांना असं विचारलं की महाराज, या अनेक गुरुपीठांमध्ये मी काही अशी माणसं पाहतो की ही गुरुपीठामध्ये माणसं कशी दिसतात, ही तर फार विचित्र आहेत, त्यांचं आचरण विचित्र आहे, मग ही अशी माणसं कशी काय इथे. तर त्याचं उत्तर फार सुंदर दिलं आणि ते मी माझ्या हृदयात जपून ठेवलेलं आहे. ते म्हणाले, बेटा, की काही माणसं समाजात विषारी असतात आणि त्यांना जर मुक्त सोडलं तर त्या एकाला नाही, त्या अनेकांना त्रास देतात. आणि म्हणून संत, गुरु, महंत, सत्पुरुष अशा भुजंगांना ओढतो, खेचतो आणि आपल्या मांडीखाली चेपतो. आता हा त्यांचा गैरसमज असतो की आपण गुरुच्या फार जवळ आहेत, आपण संतांच्या फार जवळ आहेत, आपण महंतांच्या जवळ आहेत. हा त्यांचा गैरसमज असतो. गैरसमज, कारण त्यांना अज्ञान असतं. पण यांना हे माहीत असतं की यांना इथं चेपलं म्हणजे हे बाहेर हिंडून इतरांना त्रास देत नाहीत. जो प्रसंग झाला आहे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांच्या जीवनामध्ये, तर हे स्वतः उपासनावादी असले. उपासनेचं शास्त्र ज्यावेळेस त्यांनी 20व्या शतकामध्ये सगळ्यांच्या समोर ठेवलं, तर जो उपासनेचा प्रवर्तक आहे, तर त्या माणसाने हे का करावं, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की भक्ती मला विरोधी नाही आहे. आज भारतामध्ये अनेक गुरु, अनेक आचार्य आपल्या आपल्या पद्धतीनं धर्माचा प्रचार करतायत. पण एका धर्मप्रचारकाने दुसऱ्या धर्मप्रचारकावर निंदा करू नये.
त्याची शैली वेगळी असेल, कळालं का? त्याच्या सांगण्यात काही दोष असू शकतील, पण त्याचा जो ध्येयचा भाग आहे तो सारखा आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी जो कोणी त्या कीर्तनामध्ये, त्याला मी नास्तिक म्हणत नाही, त्याला मी संशयी म्हणतो. अच्छा. आणि संशयात्मा विनश्यती असं श्रीकृष्णाने सांगून टाकलंय. त्यामुळे हे असं संशयी असणं हे प्रपंचातही चालत नाही आणि परमार्थातही चालत नाही. प्रपंचात संशय आला की प्रपंच उद्ध्वस्त होतो, आणि परमार्थामध्ये जर संशय आला तर त्याच्या हाती काहीच लागत नाही. आणि मग असे जे म्हणजे डिबार झालेले जे विद्यार्थी आहेत त्याच्याबद्दल विद्यापीठ किंवा शाळा कधी फारसा विचार करत नाही. त्यामुळे हे असे जे संशयी आहेत त्यांना फार सुधारवण्याचा प्रयत्न न करता हे डिबारच झालेले आहेत. पण हे आणखी जास्त काहीतरी बाहेर संशय कालवतील म्हणून त्यांचा संशय दूर करण्यासाठी त्यांना स्वतःचंही सिद्ध करायचं नव्हतं की मी फार रामसेवक आहे किंवा मी एवढा अंतःकरण युक्त मी म्हणतोय, हे करायचं नव्हतं. तर जे कीर्तनकार बोललेत त्यांचं जे वचन आहे ते वचन त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे समर्थांनी डोळे मिटून त्या बाईला आशीर्वाद दिला की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आणि त्या बाईनी सांगितलं, अहो माझा नवरा गेलेला आहे आणि आता मी जाता जाता तुम्हाला दर्शनाला आले की मला सती जाण्याची इच्छा आहे. आणि डोळे उघडल्यावर ते म्हणतात, नाही आता मी बोललो ते बोललो. आणि उलट सांगितलं, बाई की तुम्हाला 8च नाही तुम्हाला 10 मुलं होतील, आणि ते दशपुत्रे आडनावाचे आज लोक नांदतायत आपल्याकडे. आणि ज्यावेळेस ती बाई गेली त्यावेळेस तर महत्वाची गोष्ट आहे, त्यावेळेस समर्थ रामाला प्रार्थना करतायत, रामा माझी लाज तुझ्या पदरात रे बाबा. आता मी तर बोलून गेलोय, पण मी तुझा सेवक आहे, मी तुझा भक्त आहे, तर माझी लाज तू राख. त्या पद्धतीनं डॉक्टर रामचंद्र महाराजांचा हा अधिकार होता की तिथे जे गोंदवलेकरांचे शिष्य होते, गोंदवलेकर नव्हते, गोंदवलेकरांचे एक शिष्य होते ते कीर्तन करणारे, आज मला त्यांचं नाव आठवत नाही, आणि त्यांच्या वचनाला किंवा त्यांच्या बोलण्याला हा कुठेतरी संशय घेतोय. म्हणून याचा संशय फिटला पाहिजे, कारण याचा एकट्याचा संशय फिटणार नाही, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचा फिटेल. त्याच्यासाठी नाही ही जी कृती केली, त्या ठिकाणी जमलेल्या सगळ्या सात्विक आणि भाविकांसाठी केली. काका तुम्ही आज आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा